नमस्कार. मी वासुदेव देशिंकर, कोल्हापूर. आज शनिवार सकाळचे 10:30 वाजता आहेत आणि मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे संवाद साधण्यासाठी परत उपस्थित आहे. आजचा विषय घेतलेला आहे बोलण्याची किमया. आता तुम्ही म्हणणार बोलण्याची किमया? अहो, आमच्याकडे एवढी किमया आहे की आमच्याशी कोण बोलायलाच तयार नाही. किंवा आमच्याकडे एवढी किमया आहे की आम्हाला बघितली की लोक निघून जातात, पळून जातात. तेव्हा बोलणं ही खरोखर कला आहे आणि ती कला सर्वांना उपयुक्त आहे, उपयोगी आहे आणि ती परमेश्वराने मोफत दिलेली आहे. मनुष्य प्राणी हा सर्वात ग्रेट का? तर त्याला बोलता येते. बाकी कोणाला बोलता येत नाही. तुम्ही कधी ऐकले? हत्ती बोलला, कुत्रा बोलला, शेळी बोलली. नाही, ते ओरडू शकतात पण बोलू शकत नाहीत, म्हणून त्याला संवाद म्हणता येत नाही. तेव्हा ही बोलण्याची किमया परमेश्वराने माणसाला दिलेली आहे आणि त्या बोलण्याच्या किमयेच्या जोरावरती मनुष्य काही गोष्टी साध्य करू शकतो, काहीही गोष्टी साध्य करू शकतो. आणि ती किमया जर साधली नाही तर त्याचे दुष्परिणामही भोगायला लागतात आणि त्याला जबाबदार आपण असतो. तर मी सांगितल्याप्रमाणे आत्ता की बोलण्याची किमया परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. मग किमया आपल्याला जर दिलेली आहे तर मग चांगलं का बोलायचं नाही? ॲटलिस्ट कमी बोलूया, तटस्थ राहूया. या गोष्टी देखील गरज आहे. काही ठिकाणी बिकट प्रश्न येतात, त्यावेळेला तटस्थही राहावं लागतं. काही वेळेला क्षमा मागून इंटरप्रिटेशन करून पुन्हा तिथं बोलावे लागतं. तेव्हा 3 प्रकारच्या या संवादातनं म्हणजे असं म्हटलं जातं आपल्याकडे की प्रवचन, भाषण आणि कीर्तन, सिनेमा, तमाशा या सगळ्या बोलण्याच्या किमया आहेत. नाटक. तर भाषण 20 ते 30 मिनिटाचं असावं. प्रवचन 1 तासाचं असावं. कीर्तन 1.5 ते 2 तासाचं असावं. सिनेमा 3 तासाचा असावा. तमाशा कारण जेवढी पैसे मिळतील, दौलत ज्यादा तेवढं पुन्हा पुन्हा ते गाणं म्हटलं जातं. तर ही जी बोलण्याची किमया आहे आपल्याला ती प्रत्येकाला माणसाने दिलेली आहे. आणि आपण आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, घरामध्ये, समाजामध्ये बोलताना, भाषण देताना ही किमया वापरत असतो. उत्कृष्ट वक्तृत्व बोलायला असणं हे कलेशिवाय येत नाही. प्रत्येकाची एक बोलण्याची धाटी असते. जशी पुलंची होती, वाचस्पती, विद्यावाचस्पती क्षीरसागरांची आहे आणि शिवाजीराव भोसलेंची आहे. अनेक बोलणारे विद्वान लोक आहेत. प्रत्येकाची दाटी समजून आणि त्याच्यातून ते संवाद सांगून आपला विषय पटवून देत असतात. ते बोलण्याची किमया आपण शिकली पाहिजे. मग आता अडचण काय? मी म्हणाल अडचण काय? आपण ते पाळतो का? तर बोलण्याच्या किमयेमधलं सगळ्यात पहिलं प्रिन्सिपल आहे की आपलं बोलणं शुद्ध आणि स्वच्छ पाहिजे.
याचा अर्थ असा नव्हे ग्रामीण भागातली भाषा खराब असते असं नाही आहे. प्रत्येक 12 मैलावर 13 मैलावर भाषा बदलत असते. त्या भाषेला एक गोडवा आहे. पण तुम्ही जेव्हा काही बोलू इच्छिता, समजू इच्छिता त्या त्या स्टेजला इंटरव्ह्यूला द्यायचं आहे, भाषण द्यायचं आहे, लक्षात काही पॅनलवरती आपण बसलेलो आहोत, तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वाला साजेल असं आपण तिथं बोललं पाहिजे. याचा अर्थ अगदी प्रत्येक वेळेला आकाशवाणीवर जसं बोलतात तसं आता आपण ऐकणार आहात बाल सभा, इतकं काय बोलायची कारण नाही. ती माध्यम आहे, ते आकाशवाणीत असंच असलं पाहिजे. पण आता सगळी ही जी चॅनल्स आली, मिरची, टमॅटो, कोथिंबीर काय काय त्याच्यावरती जर त्याच्यावरचं बोलणं, मला काही कोणावर टीका करायची नाही, ते नवीन पिढीला आवडतं. त्याच्यावरती बोलणं बघितलं ते शुद्धता तर अजिबात नाही. आणि कुठल्याही ती एक वाक्यामध्ये हिंदी, इंग्लिश, मराठी काय काय घातलेलं असते. लोक हसतात, करमणूक म्हणून सोडून देतात. पण ती करमणूक आहे, चॅनल चालायला पाहिजे म्हणून त्याने ते वापरलेलं आहे. पण तुम्हाला वैयक्तिक व्यक्तिमत्व म्हणून शिकवायचं आहे, बोलायचं आहे, म्हणजे कार्यालयात काम करायचं आहे, कार्यालयातल्या कुठल्या पदावर तुम्ही आहात, इव्हन घरामध्ये कुठल्या पदावरती आहात, मोठे आहेत का लहान आहात का मधले आहात, ह्या सगळ्यावरती आपलं बोलण्यावरती, आपल्या ह्या पद्धतीवरती सिस्टीममध्ये बसवलेलं आहे. त्या पद्धतीने आपण बोललं पाहिजे. घरातला मोठा माणूस काय आपण खपून घेतो ते काही बोलतात म्हणून, पण तो जर नकारात्मक रागाने बोलण्याची स्टाईलनं कायमच बोलत असेल तर आपल्याला ते आवडत नाही. आवडतं का नाही? म्हातारा फार बडबडतो म्हणतात. उद्देश चांगला असेल पण बडबडणं आलं तर तेव्हा या बोलण्याच्या कलेमध्ये पहिल्यांदा आपल्याला संयम बघितला पाहिजे. कुठल्या वेळेला कुठे काय बोलतोय आपण याची आपल्याला तारतम्यता पाहिजे. आज मीडियात आपण वापरत आहोत, मोबाईल आहेत, व्हिडिओ कॉल आहेत, ही सगळी इलेक्ट्रॉनिक माध्यम, सगळं सोपं झालेलं आहे. पण ती देखील वापरताना एक कला आहे आणि ती कला पाळत नाहीत लोक व्यवहारामध्ये. मग त्याला लोक म्हणतात हा व्यवहारणारे माणूस नाही. आता मोबाईल आपण फोन करतो, प्रत्येकाला लावतो नंबर, लगेच फोन करतो, कुठं आहे बघूया काय आहे. तुम्ही फोन करता आनंदातनं बातमी द्यायला, पण त्यावेळेला तो स्मशानात असतो आणि तुम्ही इथनं सांगत असता जवळजवळ, तो विचारत नाही तुम्ही कुठं आहे काय आहे वगैरे. आणि मग तिथनं तो सांगतो थांब मी जरा इथं स्मशानात निधनाचं हे करायला आलेलं आहे क्रिया, आपण नंतर बोलूया. आता काय चुकलं बघा याच्यामध्ये, तर पहिल्यांदा फोनवर आपण घेतलं आलोत की पहिल्यांदा विचारलं पाहिजे नमस्कार. आता नमस्कार अगदी मी जवळच्या माणसाला करायला पाहिजे असलेला भाग नाही, परंतु तुमच्या संबंधावर अवलंबून आहे. मी पहिला एवढं विचारलं पाहिजे की तुम्हाला वेळ आहे काय, मी आत्ता बोलू काय. तर तो माणूस जर समोरचा त्या पोझिशनमध्ये असेल बोलण्याचा, तर तो म्हणेल बोला मी आहे रिकामा, किंवा तो म्हणाल मी 10 मिनिटांत तुम्हाला फोन करतो. हुशार असेल तर सांगेल. तर आपण ही गोष्ट आपण पाहिली पाहिजे आणि हे पहिले विचारलं पाहिजे की आपण कुठल्या वेळेत कुठल्या संयमात विचारतो. संयम पाहिजे आपल्यावर, वेळ पाहिजे आणि ती वेळ गाठली पाहिजे. आणि काही चूक झाली असेल तर लगेच दुसरे चांगले क्षमा मागितली पाहिजे की मी जरा चुकीचं बोललो, चुकीच्या वेळेला बोललो, नंतर लगेच सांगायला काय हरकत नाही तुम्हाला. पण आपण हे काही करत नाही, पाळत नाही. अगदी सगळ्या गोष्टी इझिली घेतो. पण असं करताना असं वाटत नाही आपण असं करतोय, पण असं घडतंय. दवाखान्यात एक माणूस गेला होता, डायबिटीसनं आजारी होता, सिव्हिअर. त्यात त्याला माइल्ड हार्ट अटॅकाला ॲडमिट केलं होतं. शामरावला जरा लोकप्रिय माणूस, गोड माणूस, सगळे माणसं भेटायला गर्दी करायला यायची. त्यांचा एक मित्र गोपाळराव म्हणून भेटायला आला. चांगलाच तो माणूस, जवळचा होता त्याच्या. पण बोलण्यात तारतम्य नाही हो. काय गोपाळा, अरे तुला सलाईन लावलेली दिसते आणि काय तुला नळ्या घातल्यात, काय झाले काय, मला लक्षण तुझं ठीक वाटत नाही असं गोपाळराव गेलेत भेटायला, सांत्वन करायला. आणि तुम्हाला सांगतो, गोपाळराव म्हणले
परवा आमच्याकडे असंच एक डायबिटीस किंवा सिव्हिअर माणूस होता, त्याचा पाय काढायला आला की हो, गँग्रीन झालं त्याला. शामरावने सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला, विषय बदलण्याचा प्रयत्न केला, पण हे गोपाळराव काही थांबायला तयार नाहीत. त्यांनी आपला पट्टा चालू ठेवला. किती चुकीचं बोललो बघा. आधार द्यायला पाहिजे, सांत्वना करायला पाहिजे, तो लवकर बरा होशील, अरे माझ्या परत आपल्याला पुढच्या वर्षी फिरायला जायचं आहे, मग असं बोलण्याऐवजी सगळे निगेटिव्ह बोलल्यामुळे त्याच्या मनावर काय परिणाम झाला असेल आपण नाही पाहिलं. घरात गेल्यानंतर गोपाळरावांना लक्षात आलं की आपण काय बोललो आणि कुठं चुकलेलं आहे. दुसऱ्या दिवशी फोन केला, फोन लागे ना, झोपले होते गोपाळराव. पण शामरावनेच मला फोन केला. गोपाळराव म्हणाले, गोपाळा, तुम्हाला काल भेटायला आलास, मला खूप बरं वाटलं, आनंद झाला आणि जवळचा मित्र असेल तू माझ्या, मला बरं वाटलं. असं शामराव सांगतात गोपाळराव. गोपाळराव तेव्हा चूक लक्षात आली. अरे म्हणले, श्यामा, मगाशी मी फोन करणार होतो, पण मी थोडासा झोपेच्या ग्लानीमध्ये होतो, मला असं वाटलं ती नंतर बोलूया म्हणून तसंच राहील. पण आता तुझाच फोन मला आला, मला खिजिलल्यासारखं झालेलं आहे. म्हणाले, मी तुझी क्षमा मागतो, मी काही चुकीचं बोललो तुझ्याशी, तुला धीर द्यायला पाहिजे होता, आधार द्यायला पाहिजे होता, पण मी बोललो चुकीचं आणि त्याबद्दल मला माफ कर. आणि मन खायला लागले माझं. तेव्हा शामराव म्हटले, जाऊ दे रे गोपाळा, मी ते सोडून दिलेलं आहे, पण तू कसं आहेस, तू व्यवस्थित मला परत भेटायला येत जा. बघा, ही घटना त्या गोपाळरावांच्या मनावर एवढी परिणाम करून गेली की त्यांनी ठरवलं की नाही, आता आपल्या ह्या सगळ्या प्रकरणात आपण वयामानाप्रमाणे बदल करायला पाहिजे, बोलायला शिकलं पाहिजे. शिकलो की नाही आपण, प्रसंग आपल्याला शिकवतात म्हणून संयम पाहिजे. तेव्हा माणसाला कायम ॲप्रिशिएशन कुणी जर केलं तर ते आवडत असते आणि ज्याला ॲप्रिशिएशन करायला येते त्या माणसाने जग जिंकलं असं समजा. पण ते ॲप्रिशिएशन मनापासून पाहिजे, खोटा असता कामा नये. उगीच बोलायचं म्हणून काय, कुरूप मुलीला म्हणायचं तू फार सुंदर आहेस, कुरूप माणसाला म्हणायचं तू काळा व्यवहार, ते कळते की आपल्याला खोटं बोलतो. तसं नाही, जे आपल्याला बोलायचं आहे ते मनापासून आपण जर बोललो, स्तुती केली त्याची, अहो, तर त्याला किती बरं वाटेल. आता या सगळ्या देवांच्या आरत्या आहेत. त्या आरत्या काय आहेत हो? देवीची आरती घ्या. तू ताकदवान आहेस, तुझ्या हातात शस्त्र आहेस, तू आमचा शत्रू संहार करणारी आहेस, आम्हाला आशीर्वाद देणारी आहेस, वैभव देणारी आहेस, बरोबर आहे. गणपतीला तेच आपण संकटाचा आहेस, तू शंकराला सांगतो तू माझा तारण करता आहेस. तेव्हा ह्या सगळ्यांच्या आरतीमध्ये त्या देवांची स्तुती आहे. मोस्ट ऑफ द आरत्या या समर्थ रामदास स्वामीने लिहिल्यात, बाकीच्याने लिहिल्यात नाही, ते पण रामदासांच्या अर्थात जास्त प्रसिद्ध झालेल्या आहेत. तर या आरत्यामध्ये जर देवाला आपण एवढी स्तुती करतो आणि प्रसन्न हो म्हणतो, तर एखादा माणूस समोर जर भेटला तर त्याच्याशी बोलताना जर त्याची स्तुती केली तर त्याला किती बरं वाटेल, बरोबर आहे की नाही. आपण करतो नाही. काय बोलतोय, कुठं बोलतोय, काय नाही, काय कायची तरी बोलायची भाषा एवढी अस्पष्ट आहे की तो काय त्या समोरच्याला बोलतोय हे समजत नाही. गडबड गडबड बोलायची भाषा चुकीची गोष्ट आहे. तर समोरचा जर भेटला, बऱ्याच दिवसाने आला, समोर भेटला, केव्हाही भेटला, तरी त्याच्यातला एक तरी गुण असा असतो की त्याला ॲप्रिशिएट केलेलं आवडत असतं. पण आमच्याकडं त्या ॲप्रिशिएशनचं दुर्भाग्य आहे, दुष्काळ आहे. हो नाही, घरातही तोच प्रकार आहे, ॲप्रिशिएशन नाही, ते बोलतो मी नंतर. पण बाहेरचा माणूस भेटला ज्याच्याशी आपल्याला संबंध ठेवायचे आहेत, कायम आहेत, नमस्कार, अरे फार असानं भेटलात, मला बरं वाटतं, तुम्ही भेटलात ना आज, आणि मला तुम्ही आज फ्रेश दिसताय, काहीतरी आनंदाची बातमी आहे वाटतं, आणि कसं काय चाललं आहे, बरं चाललं आहे, वा वा, छान छान, भेटून बरं वाटलं, आणि तब्येत बरं दिसते आता आजकाल. संपला विषय. द मॅन इज कन्सर्न विथ द व्हॉट यू आर टॉकिंग. त्याला बरं वाटतं की छान बोलला माझ्याशिवाय, माणूस चांगला आहे बरं का, ॲप्रिशिएशन करायला पाहिजे. माणसाला ते आवडत असते. पण खोटं जर ॲप्रिशिएशन केलं, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे, ते म्हणते या दांभिक माणूस आहे, याच्याकडनं आपल्याकडनं काहीतरी याला काढायचं आहे. खोटं म्हणायचं काही कारण आहे, त्यावेळेस स्पष्ट बोललं पाहिजे.
अहो, तुमच्याकडं जरी तुम्हाला असं वाटलं, उदाहरणार्थ तुम्ही सावळ्यात एखादी मुलगी सावळी असते. सावळा कलर हा जास्त चांगला असतो. तुम्हाला माहीत आहे रामकृष्ण म्हणजे प्रभू रामचंद्र, श्रीकृष्ण हे सगळे सावळे होते. विष्णू सावळे होते. म्हणजे सावळा रंग किती चांगला आहे सांगा. स्क्रीनला म्हणजे मी चित्रपट निर्माण केला आहे म्हणून मला अनुभव येऊन सांगतो. स्क्रीनला सावळा कलर जास्त चांगला दिसतो गोऱ्यापेक्षा. दोन्ही कलर चांगले आहेत, पण सावळा कलर वाईट अजिबात नाही. मग सावळा समोरचा माणूस त्याला जर म्हणाला की काय उत्तम आहे, गोरे दिसताय काय, तो म्हणाला खोटं बोलतो, हे बरोबर नाही. तर बोलताना आपल्यात कृत्रिमता नको आहे. सहजता, सालगता पाहिजे बोलताना. मग त्याला तुम्ही सांगा, अरे काय तुम्ही स्मार्ट दिसताय आणि बॉडी काय ठेवली आहे, बिल्डअप काय केलेलं आहे, छान ठेवलेलं आहे. मुलगी समोर असेल तर म्हणतात वा 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 वा, छान 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 छान, सुरेख सुंदर दिसताय. या सगळ्या साजेचा तुम्ही कपडे घातलेले आहेत, तुमच्या प्रकृतीला जसे मानवतील तसे. अहो, किती बरं वाटेल. साहेब ऑफिसमध्ये गेला सकाळी 5 मिनटं, कधी साहेब आले की लोक उभा राहतात. ते हल्ली उभा राहत नाहीत, मॅनेजमेंट सगळं बदललेलं आहे आणि हाताखाली माणसंही कमी झालेली आहेत. पण पूर्वी माणसं असायची, साहेब आले सगळे उभा राहायचे, नमस्कार करायचे, पद्धती तुम्हाला आठवत असतील. पण तुम्ही जर साहेबांना दिवसभरात वेळ काढून किंवा 5 मिनटं जरा परवानगी घेऊन भेटलात आणि जाऊन दुपारी असेल तर गुड आफ्टरनून, सकाळी लवकर गेलं तर गुड मॉर्निंग केलं, काय नाही साहेब तुम्ही मला असं वाटतं की रोज तुम्हाला भेटावं आणि भेटल्याशिवाय बरं वाटत नाही. तुम्ही व्यापात असता, एवढे लोक असतात, तुम्हाला वेळ घ्यायचा नाही, पण मला तुम्हाला प्रत्यक्ष येऊन भेटून एकदा नमस्कार केल्याशिवाय बरं वाटत नाही. संपलं. तुम्ही त्या समोरच्या माणसाला जिंकलेलं आहे. यू हॅव वन दॅट पर्सन. करतो आपण? नाही करत. घरामध्ये कुणाचं ॲप्रिशिएशन कुणाचंच नाही. बाहेर वाटेल तर कराल, पण घरामध्ये कोणाचं ॲप्रिशिएशन करणार नाही. पत्नीचं तर नाहीच. पहिले शृंगाराची लग्नानंतरची वर्ष गेल्यानंतर पुढं आपण ते सगळं विसरलेलो आहे. ती बिचारी हातात दागिने घालून, कपडे नवे घालून तुमच्याबरोबर शोला जात असते, त्याच्या अगोदर तयार असते. काय सिनेमाला 6:30ला जायचं आहे तर 5 वाजल्यापासून नटत असते तुमच्यासमोर. पण तिला तू अशी साडी चांगली दिसते आहे, हे ऑर्नमेंट चांगले दिसत आहेत आणि आज फारच तू सुंदर दिसायला लागलेली आहेस असं म्हणतो? नाही म्हणत. काय म्हणायचं त्याला? ते नेहमीप्रमाणे नेहमीचंच आहे ते. ती विचारते, बघितलं का साडी कशी दिसते? ठीक आहे, ओके. काय चालू आहे. आणि ह्या सगळ्या तडजोडी आहेत आणि त्या तडजोडी देखील आवश्यक आहेत, म्हणून संसार चालतात. हे पण तुम्हाला सांगतो, संसार तडजोडीशिवाय तर कधीच होत नाही. पण ॲप्रिशिएशन हे करायला पाहिजे. घरातल्या मुलगा, भाचा, पुतणी काय असेल त्याला नंबर कमी मार्क पडले तर त्याचं कौतुक तर केलंच पाहिजे. कमी पडले जरा तरी हरकत नाही, रे जाऊ दे, तू प्रयत्न केले असणार, पुढच्या वेळेला पण आपण जोरात तयारी करत तुला बरं शाबासकी द्यायला पाहिजे. सो यू मस्ट बी ॲप्रिशिएट एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीला ॲप्रिशिएशन. आणि त्याला काय लागत नाही. मग घटना तर घडलेली असती, फॅक्टर असतेच असते, मग व्हाय नॉट, आपण गोड का बोलायचं नाही? ते बोलण्याची कला आपण स्वीकारली पाहिजे. घरातले काही मोठे लोक अज्ञान, त्याला सारखं बोलायचं सवय असते. सारखं काहीतरी तुझ्यात हे आहे, हे केलेस, तुझं चुकलंय, तुझं ते चुकलंय, तुझं ते चुकलंय, हे सारखं सांगत असतं. आता काय करणार तुम्ही? त्यांचा स्वभाव बदलते, मोठे असं काय बदलू शकत नाही आहे. सो यू हॅव टू कीप क्वाइट, लिसन इट प्रॉपरली. थोड्या वेळाने जाऊन त्यांच्याशी गप्पा मारा, ते विसरून जातात, त्यांच्या मनात काही नसतं. मोठे असतील आजोबा वगैरे तर वडिलांच्या स्टाईलला असेल तर ते निराळ्या पद्धतीने तुम्हाला सांगतील. कारण आज काय मुलं डोळ्याला डोळे जाऊन बोलतात आपल्याशी. तर त्यांच्याशी निराळ्या पद्धतीनं बोललं पाहिजे, समजून सांगितलं पाहिजे. असं म्हणतात की मुलगी मोठी झाली 16-17 वर्षाची की त्याला मैत्रीण करायला पाहिजे आईंनी, आणि मुलगा बापाची चप्पल घालायला लागला की ओळखायचं त्याला आपण मित्र केलं पाहिजे. हे संबंध दोघात ठेवले पाहिजेत आणि त्यासाठी आपलं बोलणं हे फार चांगलं पाहिजे. कारण चांगल्या बोलण्यातनंच संवाद घडणार आणि त्या संवादातनंच तो तुमच्याशी मोकळेपणानं बोलणार.
नाहीतर हे सगळी मुलं सगळं घरातनं लपवून ठेवतात, बाहेर मात्र सगळं सांगतात. सांगा तेच घरात मला तुम्ही काय बाहेरचं काय त्यांनी केलेलं आहे तुम्हाला बाहेरनं कळतंय आणि तुम्हाला असं वाटत असेल की मला याने सांगितलं पाहिजे, का सांगत नाही? अहो तुम्ही जवळीक ठेवलेली नाही आहे आणि जवळीक ठेवण्यासाठी त्याच्याशी संवाद ठेवला पाहिजे, ॲप्रिशिएशन केलं पाहिजे, त्याची जी कौतुकाची पाठीवर थाप मारली पाहिजे, तर तो निर्धास्तपणे बोलणार. मी मुलांना नेहमी सांगतो आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये, अरे काही तुम्ही मनात लपवून ठेवू नका. तुमची काहीतरी चुकीचं असलं भियायचं कारण नाही. आईवडिलांना सांगा, 5 मिनिटं रागवतील पण ते तुम्हाला सोल्युशन देतील. तुमच्या मागं संकटात उभा राहतील. ते आईवडीलच राहणार, बाकी कोणी राहणार नाही. घरातले तो रोखणार. सांगा, काही होत नाही, नथिंग इज हॅपन. आणि मग काय ते न सांगता केलं ना की जन्मभराचे संबंध तुटतात. तुझं तोंड बघणार नाही. आणि हे पर्टिक्युलरली लव्ह मॅरेजच्या बाबतीत, पळून जाण्याच्या बाबतीत या गोष्टी घडतच असतात. नंतर सगळे परत 4 वर्षांनी संबंध जुळतात. पण ती 4 वर्ष गेली ना आयुष्यातली. तेव्हा बोलण्यामध्ये जर तुमचा एक कॉन्फिडन्स असेल, आता भाषण द्यायचं आहे तर यू मस्ट बी प्रिपेअर. थोडासा अभ्यास केला पाहिजे, थोडेसे नोट्स काढले पाहिजे. वाचून तर दाखवायचं नाही, पॉईंट्स काढले पाहिजे आणि समोरच्या माणसांच्या डोळ्यात डोळे घालून बोललो पाहिजे. विनोद सांगितले पाहिजे, शेर सांगितले पाहिजे, तर ती कला आहे. भाषण अट्रॅक्टिव्ह होणार. आता घरात हे चालेल का? नाही, घरात गप्पा मारताना ह्या गोष्टी पाहिजेत. पण बाकीचे बोलताना अदब, प्रेम प्रेम दाखवायला पाहिजे. ऑफिसमध्ये जगताना स्नेहाची भावना पाहिजे बोलताना. शेजारचा म्हणाला, शेजारच्याचं काम जर तुम्ही शेअर केलं तो नसताना किंवा असताना, तू जास्त बाबा काम करू नकोस. पूर्वी बँकेत खूप काम करायला लागायचं, आता देखील करतात, पण पूर्वी ऑफिसेस, खाजगी ऑफिसमध्ये उशीर लागायचा. तर त्याचं काम जर तुम्ही शेअर केलं तर तुमचं एक बॉन्डिंग रिलेशन निर्माण होतं. पण संवादच ठेवला नाही, त्या टेबलकडे बघितलंच नाही, समोर कोण आहे, बाजूला कोण आहे, जाऊ दे की तुम्ही जर अशा पद्धतीने वागायला लागलं तर ते तशा पद्धतीने वागणार, तशीच रिलेशन डेव्हलप होणार आणि तुमचा संवाद होणार. म्हणून काम त्यांचं शेअर केलं तर तो तुमच्याशी इतकं आदरानं वागेल, प्रेमानं वागेल, तुमच्या सुखदुःखात सहभागी होईल आणि तिथं तुम्हाला मित्र मिळतील. सभेत चांगला बोला तर लोक तुम्हाला बोलवतील, बोला आमच्याकडे परत बोलायला या म्हणते. घरात चांगलं बोलला तर आदर व्यक्त करतील, बाकीचे करतील, तुमची वाट बघत बसतील, तुमचा आदर करतील, तुमचं कौतुक करतील. मग लोक म्हणतात, अरे एकटाचाच आदर करतात, आमचा का करत नाही? त्याचे घरातले लोक म्हणणारे असतात, जेलेशी ठेवणारे पण असतात. अरे पण तुम्ही तसं वागता का? म्हणून आपली जी बोलण्याची कला आहे त्यामध्ये सगळ्या गोष्टी पाहिजेत. संयम पाहिजे, विश्वास पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे, त्यानंतर शांत बसण्याची कला पाहिजे. उगीचच कारण नसताना आपण मध्ये बोलणं हे लोकांना आवडत नाही. बोला म्हटलं तर जरूर बोलावं. अहो लोक फुकटचे सल्ले तर एवढे देत असतात की ज्याचा काय उपयोग नसतो, कारण त्यांना हिस्ट्रीच माहीत नसते. सल्ला ही एकमेव गोष्ट अशी आहे की ती फुकट द्यावी दुसऱ्याला आणि स्वतः मात्र काय ते वापरू नये. तेव्हा सल्लागार म्हणजे तुला सल्ला देऊन गार करतो, असं आमच्या इन्कम टॅक्सच्या भाषेमध्ये म्हणतात. सल्लागार आहे, सल्ला म्हणजे सल्ला देऊन गार करतो असं नाही. तेव्हा सल्ला देणं हा मागितला तर जरूर द्यावा. म्हणजे आता इंटरफेरन्स तर करू नये, ते आवडत नाही लोकांना. किंवा पुष्कळांना स्वतःबद्दलच बोलायची सवय असते. दे डोंट लिसन. मी असा आहे, मी तसा आहे, मी असा आहे, माझा असा झालं, माझ्या घरात असं आहे, माझ्या तसं आहे. अरे समोरच्याला ऐकायची इच्छा आहे का? आणि सारखं मी केलं तो म्हणणार, जो भोपळ्याची बी आहे, जा बोल नको माझ्याशी. तर तुम्ही यायला लागला तर ते पळून जाणार. बायकांच्या बाबतीत तर हे, स्त्रियांच्या बाबतीत हे फार घडत आहे. कुठं थांबायचं हेच त्यांना समजत नाही. फोनवर बघा की दुपारी जेवण झाल्यानंतर जे फोन चालू असते, काय काहींचे 5-5 वाजेपर्यंत फोन, हा झाला की हा झाला की हा, हिचं त्याला, त्याचं ह्याला, त्याचा ह्याला चालू. कोणी नाही तर ती मोलकरणी नाहीच घरात, त्याच्यावर गप्पा मारायच्या. आणि मग ती काय करते, तुमचं ॲक्टिंग दुसऱ्याच्या घरात धरून सांगते. ती बोलण्याची कलाच आहे. तुम्हाला कळलं का हो, त्यांच्यात असं झालं आहे, माहीत नाही, मी सांगितले म्हणून सांगू नका, म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला सांगा. ही सवय मोठ्या माणसाला देखील असते. तेव्हा बोलताना या सगळ्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे आणि आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते घडवलं पाहिजे. त्याच्यावरती तुमचं अवलंबून आहे. साहेबाशी, बॉसशी बोलताना आदरयुक्त बोललं पाहिजे. थोडंसं त्यांच्याबद्दलच्या आदर व्यक्त केला आणि तो दिसला पाहिजे.
त्यांच्या बर्थडेला तुम्ही हॅपी बर्थडे करा. घरात जर ओळख असेल तर फूल नेऊन द्या. नसेल तर साहेबा येऊन गेलो म्हणून सांगा. पण निरोप देताना भेटा. अरे कोणी म्हणत नाही आजकाल. पण तुमचं लक्षात ठेवलं तर मात्र आणि मॅरेज अॅनिव्हर्सरीचं मात्र जरा जपून करा. कारण सगळ्यांचंच एकमेकांचं जमतं त्याच्यातला भाग नाही. तो म्हणणार कसले मॅरेज अॅनिव्हर्सरी, माझ्या घरात मला काय किंमत आहे ते माहीत नाही. ते आपले बर्थडे लोकांनी साजरे करावे. आणि जवळ माहीत असेल चांगली पेअर आहे, सुंदर आहे, लक्ष्मण राहणार जोड आहे, तर जरूर तुम्ही त्यांचं कौतुक करा त्या दिवशी. भेटलात तर फार छान. फोन तर करावाच. तर समक्ष जवळ ओळख असेल तर गुलाबाचं फूल द्यावं. माणसांना विन करायला शिकलं पाहिजे. हाऊ टू विन द पर्सन, डेल कॅनरीचं पुस्तक आहे मोठं. तेव्हा या बोलण्याच्या किमयेतनं आपण सगळ्या जगाला, आपल्या समाजाला, घराला, संबंधितांना, मित्रांना बोलू, आपल्याला त्यांच्या हृदयात बांधू शकतो. अहो चांगली घरं बांधाल, मोठमोठी घरं बांधणार, परंतु दुसऱ्याच्या मनामध्ये घर बांधणं आपलं स्वतःचं हे फार महत्त्वाचं आहे. त्याचं मन जिंकणं महत्त्वाचं आहे. आणि ती फक्त बोलण्याची किमयाच करू शकते. म्हणून माणसाने ही बोलण्याचे किमया जे मी सगळे ओळीने सांगितले 6 प्रकार, ते सगळ्यांनी अवलंबण्याचा प्रयत्न करा आणि काय बदल होतोय ते बघा. धन्यवाद. नमस्कार. पुढच्या शनिवारी भेटूया.